मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आता पालकमंत्री ठरवताना कसोटी। जिल्हे 36 आणि मंत्री 41 असल्यानं 5 मंत्री पालकमंत्री पदाविनाच राहणार। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता। ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, पुणे, बीड, संभाजीनगर, यवतमाळ, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी रस्सीखेच। छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर याच संदर्भामध्ये फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याची शिरसाटांची माहिती। रायगडच्या पालकमंत्री पदावरती रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचा दावा। शिवसेनेलाच पालकमंत्रीपद हवं, गोगावलेंचं वक्तव्य। नाशिकच्या पालकमंत्री पदावरती राष्ट्रवादीचा दावा। धोरणाप्रमाणे ज्यांचे जास्त आमदार त्याचा त्या जिल्ह्याला पालकमंत्री, माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। पालकमंत्री पदावरून आमच्यामध्ये कोणतीही रस्सीखेच नाही। 1-2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री किंवा 2 उपमुख्यमंत्र्यांची बैठक होईल। या बैठकीमध्ये पालकमंत्री पदासंदर्भात निर्णय होईल। शंभूराज देसाई यांची माहिती। ज्या पद्धतीनं खाते वाटप पार पडलं त्याच पद्धतीनं पालकमंत्री पदाचं वाटप होईल। पालकमंत्री पदावरून वाद होणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। राज्यातील आरोग्य सेवा देशामध्ये नंबर 1 कशी होईल यावरती भर दिला जाणार, मंत्री प्रकाश आबिडकर यांचं वक्तव्य। पालकमंत्री पदासंदर्भात तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मिळून निर्णय घेतील, आबिडकरांची माहिती। फडणवीस मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेच ठरले नंबर 2। राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी शिंदेंच्या हाती। अजित पवारांकडे तिजोरीच्या चाव्या, पण खर्चाचे अधिकार शिंदेंकडे। राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिमंडळामध्ये यावेळी दुय्यम स्थान। विखेंना फक्त गोदावरी कृष्णा खोऱ्यापुरतच जलसंपदा मंत्रालय। महत्वाच्या खात्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवल्यानं समाधानी। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेही मानले आभार। मनसेचे नेते राज ठाकरे भाच्याच्या लग्नासाठी दादरमध्ये लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचीही सहकुटुंब उपस्थिती। दादरमधील राजे शिवाजी विद्यालयामध्ये लग्नाचं आयोजन। विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद। यावेळी दिसलं खेळीमेळीचं वातावरण। राज ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी लावली हजेरी। राज ठाकरे, हर्षवर्धन पाटील दिसले एकत्र। पुण्यातल्या भीमथडी जत्रेमधून शरद पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन। जत्रेला येण्याचं फडणवीसांना निमंत्रण, तसंच बीड प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची केली विनंती। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये फडणवीसांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। फडणवीसांनी दिली भाजपच्या आमदार शिवाजी कर्डिले यांच्या घरी सदिच्छा भेट। मंत्री माणिकराव कोकाटे यांचं घरी स्वागत। कुटुंबियांकडून माणिकराव कोकाटे यांचं औक्षण। माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांकडून नाशिकमध्ये बॅनरबाजी। बॅनरवरती छगन भुजबळ यांचा फोटो गायब। कांदेंना मात्र बॅनरवरती स्थान। बॅनरवरती भुजबळांचा फोटो नसल्यानं चर्चेला उधाण। बॅनर कार्यकर्त्यांनी लावले तो त्यांचा अधिकार। सुहास कांदे यांचा फोटो असेल तर त्यात माझी चूक नाही, माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया। भुजबळांवरून अजित पवारांना टार्गेट करणं चुकीचं। ओबीसींच्या 17 लोकांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश। माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। अजितदादांनी अनेक नौख्यांना संधी देऊन काही चुकीचं केलं नाही, कोकाटेंची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये ओबीसी बहुजन आघाडीची बैठक। बैठकीमध्ये छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्याचा ओबीसी नेत्यांचा निर्णय। छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे जालन्याच्या डावरगावमध्ये अजित पवारांच्या विरोधात आंदोलन। ओबीसी समाजाला डावललं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। कोल्हापूरचे ठाणे गटाचे माजी आमदार केबी पाटील यांनी घेतली मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट। निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीमध्ये गेलेले केबी पाटील पुन्हा एकदा महायुतीमध्ये जाणार असल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर। अजित पवारांकडून बारामतीमधील विविध विकास कामांची पाहणी। जळगाव जिल्ह्यामध्ये केळी क्लस्टर मंजूर झाल्याची
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती. तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसेंमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील रक्षा खडसे यांचं वक्तव्य. मंत्रिपद मिळाल्यानंतर परिवहन मंत्री सरनाईक ऍक्टिव्ह मोडमध्ये. सरनाईकांकडून खोपट एसटी बस स्थानकाची पाहणी. गाड्यांना उशीर होत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांची केली कानउघाडणी. मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कणकवलीमध्ये फुलांची उधळण करत नितेश राणे यांचं स्वागत. रायगड जिल्ह्यामध्ये रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांचं जंगी स्वागत. फटाके फोडत आणि जेसीबीमधून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. खातेवाटप होताच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे शेगावमध्ये. संत गजानन महाराजांचं घेतलं दर्शन. माऊलींच्या आशीर्वादानं मंत्री झालो, सावकारेंकडून भावना व्यक्त. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी घेतलं कळंबच्या गणपतीचं दर्शन. मंत्रिपद मिळाल्यानंतर उईके पहिल्यांदाच गणपतीच्या दर्शनात. इकडे मालेगावमध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा नागरी सत्कार. ढोल ताशांच्या गजरामध्ये भुसेंचं जंगी स्वागत. येत्या 2 वर्षात शिक्षण क्षेत्रातील चित्र बदललेलं दिसेल, भुसेंकडून आश्वासन. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचं ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत. सामंत यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. पुण्याचे पालकमंत्री अजित दादा किंवा चंद्रकांत दादा झाले तरी मला आनंदच. नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया. दोन्ही दादांनी मला नेहमीच मदतच केली आहे, मिसाळ यांचं वक्तव्य. मंत्रिपद मिळाल्यानंतर इंद्रनील नाईक प्रथमच यवतमाळ शहरामध्ये दाखल. बस स्थानक चौकामध्ये कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत. सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाचा कारभार मिळाल्यानंतर सातारामध्ये शिवेंद्रराजेंचं जंगी स्वागत. नीरा नदीच्या पुलावरती शिवेंद्रराजे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. मंत्री योगेश कदम यांचं दापोलीमध्ये कार्यकर्त्यांकडून स्वागत. यावेळी बोलताना उदय सामंत यांनीच पालकमंत्री व्हावं अशी योगेश कदम यांच्याकडून भावना व्यक्त. राज्यातल्या अपूर्ण कामांना गती देणार. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही. राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा गुलाबराव पाटील यांचा मानस. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाबद्दल लवकरच कर्नाटकच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. खासदार विशाल पाटील यांची माहिती. अलमट्टीच्या उंचीसंदर्भात जल आयोगालाही पत्र लिहिल्याची माहिती. बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत पदभार स्वीकारताच ऍक्शन मोडवर. चार्ज घेतल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बोलावली बैठक. आतापर्यंत जमा केलेला पुराव्यांचा करणार अभ्यास. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कारवाईला वेग. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक. विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं पत्र. धनंजय मुंडेंना अटक करावी तसंच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची केली मागणी. साकीनाका परिसरामध्ये काँग्रेसचा शहा आणि भाजपच्या विरोधामध्ये मोर्चा. बाबासाहेबांविषयीच्या वक्तव्यावरती शहांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, नसीम खान यांची मागणी. भिवंडीमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारामध्ये सेल्समनचा मृत्यू झाल्यानंतर व्यापारी आक्रमक. बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी काढला निषेध मोर्चा. मुंबईच्या वडाळा परिसरामध्ये एका कार चालकानं गाडी मागे घेत असताना 4 वर्षाच्या चिमुकल्याला धडक दिल्यानं अपघात. अपघातामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू. चालकावरती गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. इंदापूर ते बायपासपर्यंत हायवेवरती 2 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा. लांबच लांब रांगा. सुट्टीवरती आलेले पर्यटक परतीच्या प्रवासाला लागल्याने ट्रॅफिक जॅम. मुंबईच्या धारावी परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी. वाहनांच्या लांबच लांब रांगा. पब्लिक ब्रिजचा वापर न करता लोक खालून रस्ता क्रॉस करत असल्यानं मोठी वाहतूक कोंडी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून मालाड पश्चिममधील मीठ चौकी उड्डाणपुलाची पाहणी. उड्डाणपूल लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार. वाडा कर्मचाऱ्यांना आता विम्याचं सुरक्षा कवच. सेवेमध्ये असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 1 कोटी अपघाती विम्याच्या माध्यमातून मिळणार. तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास 10 लाखांची भरपाई मिळणार. पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना पालिका आर्थिक मदत करणार. या संदर्भातला प्रस्ताव तातडीनं स्थायी समितीमध्ये सादर करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक. मध्य प्रदेश प्रथम तर अरुणाचल प्रदेश द्वितीय स्थानावरती.
परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याकांना शिष्यवृत्ती मिळणार. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावं. तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणंही गरजेचं. मुंबईमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरण शिबिराचं आयोजन. शिबिराच्या माध्यमामधून केंद्र सरकारच्या महिला उपयोगी योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. नाशिकच्या तापमानामध्ये पुन्हा बदल. आज नाशिकचं तापमान 11.6 अंश सेल्सिअसवर. सततच्या तापमानातल्या बदलामुळे नाशिककरांच्या आरोग्यावरती परिणाम. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाला भाव मिळत नसल्यानं परराज्यामध्ये माल विकावा लागतोय. शेतकऱ्यांकडून खंत व्यक्त. तर स्थानिक बाजारपेठेपेक्षा सुरत या ठिकाणी जास्त दर मिळत असल्यानं समाधानही व्यक्त. हिंगोली जिल्ह्यामध्ये केळी उत्पादक शेतकरी संकटात. केळीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण. भाव 2,000 रुपयांवरून 1,200 रुपयांवर घसरले. नव्या तुरीच्या दरामध्ये 1,600 रुपयांची घसरण. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7,900 रुपये प्रति क्विंटलचा दर. साईंच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी दुग्धाभिषेक टाळा. तज्ज्ञ समितीचा संस्थानाला सल्ला. मुंबईमधल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामधील तज्ज्ञांच्या पथकाकडून साईंच्या मूर्तीची पाहणी. नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये भर दिवसा बिबट्याचं दर्शन. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्यामध्ये गावाकडे जाणाऱ्या तरुणांच्या गाडीसमोर अचानक पट्टीदार वाघाचं दर्शन. वाघ गाडीच्या शेजारून निघून गेल्यानंतर तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकला. नांदेडमध्ये 16 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान कुष्ठरोगी शोध मोहीम पार पडली. या मोहिमेमध्ये जिल्ह्यात 25 कुष्ठरोगी आढळले असून त्यांच्यावरती उपचार सुरू. वाढदिवसाच्या दिवशी आईनं नवीन मोबाईल दिला नाही म्हणून 15 वर्षाच्या मुलाची आत्महत्या. सांगलीतल्या मिरजेतली घटना. घराच्या गच्चीवरती जाऊन घेतला गळफास. वाशिमच्या मंगरुळपीरमधील दुर्गा माता संस्थांमध्ये चोरीचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला. चोरीची घटना मोबाईलमध्ये कैद. शहापूरमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानाच्या समोर सेल्समनवरती गोळीबार. उपचाराच्या दरम्यान सेल्समनचा मृत्यू. गोळीबार करणारे दुचाकीवरून येत बॅग घेऊन फरार. कल्याण कोर्टामध्ये राजरोसपणे बंदूक घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल. एबीपी माझाच्या बातमीनंतर महात्मा फुले पोलिसांकडून कारवाई. नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकल्यानं मोटरसायकलवरून पडून शिक्षक जखमी. नाशिकच्या येवल्यातली घटना. किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या पुनाडे घाटामध्ये बसला अपघात. अपघातामधील बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. पॉपकॉर्नवरती 3 प्रकारचे जीएसटी लावल्यानं सरकारवरती टीका. पॉपकॉर्नवरती 5 ते 18% जीएसटी आकारला जाणार. फूड डिलिव्हरीवरही 18% जीएसटी कायम. उत्तर प्रदेशमधल्या महाकुंभ मेळ्यासाठी स्पाइस जेट कंपनीकडून दररोज विमान सेवा. मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद या 4 प्रमुख शहरांमधून 12 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान ही सेवा असणार. दिल्लीमध्ये शाळकरी मुलांनीच दिली होती शाळा बॉम्बनं उडवण्याची धमकी. परीक्षा पुढे ढकलण्यासाठी बहीण भावानं धमकी दिल्याचं समोर. तपासाअंती दिल्ली पोलिसांचा खुलासा. समुपदेशनानंतर या मुलांना सोडलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.